नमस्कार, प्रिय क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साड्यांच्या ज्या अशा प्लास्टिकच्या बॅग असतात त्याची खूप सुंदर अशी रियूज आयडिया बघणार आहोत। तुम्हाला ही आयडिया नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला पण सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। याच पिशवीतला मी एक प्लास्टिकचा पीस कट करून घेतलेला आहे। त्याचं माप आहे 8 बाय 11 इंच। एक ब्लाउज पीस मधला काठाचं कापड घेतले, त्याचं माप आहे 5 इंच आणि असं 9.5 इंचापर्यंत घेऊ शकता। तेवढ्याच मापाचं अस्तरचं एक कापड घेतले, त्याच्यावर हे काठाचं कापड उलटं ठेवले आणि त्याला दोन्ही बाजूला अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला शिलाई केल्यानंतर आता हे कापड सरळ करून घ्यायचे। सरळ केल्यानंतर त्याला दोन्ही साइडने एक पेरचं मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। एक्स्ट्राचे धागे कट करायचे। आता प्लास्टिकचा पीस आहे त्याचा सेंटर पॉइंट आणि ही जी पट्टी आपण तयार केली त्याचा सेंटर पॉइंट मार्किंग करायचा। सेंटरवर सेंटर ठेवायचं व्यवस्थित आणि ही जी पट्टी आहे त्याच्या दोन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची। इथे मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे। आता एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आहे। आता याला वरच्या बाजूने मी 8 इंचाची झिप घेतलेली आहे लावण्यासाठी। तर हे कापड सरळ ठेवलंय आणि वरती झिप लावून घेतलेली आहे, उलटी ठेवली झिप। आतमध्ये हे फोल्ड करायचे आणि झिपच्या अगदी कडेने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम आता त्याच पद्धतीने झिप लावून घ्यायची आहे। इथे मी रनर घालून घेतला होता तर तो काढून घेतलाय, कारण इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे एक। आता हे ओपन केलं आणि इथे सुद्धा आतमध्ये हे टर्न केलं आणि झिपच्या अगदी कडेने दाब शिलाई देऊन घेतली। आता या पीसच्या सेंटरमध्ये एक शिलाई करून घेतली, म्हणजे कापड आणि तो प्लास्टिकचा पीस एकमेकांना जॉईंट होईल। आता याच्यामध्ये रनर घालून घेतला आणि दोन्ही बाजूने अर्धा इंचाची शिलाई करून घेतली। आता त्याला फोल्ड पट्टी लावायची आहे। तर इथे कापड घेतले, 1.5 इंचाची पट्टी घेतली, त्याच्यावर हा पीस ठेवला आणि शिलाई करून घेतली। वरच्या बाजूने कापड फोल्ड करायचे आणि तिथे एक शिलाई देऊन घेतली आणि खालच्या बाजूने सुद्धा कापड फोल्ड करायचे। आता बरोबर अर्धा इंचाची इथे फोल्ड पट्टी तयार होईल अशा प्रकारे हे दुमडायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचे। तर असं मी दोन्ही बाजूला करून घेतलं तर खूप सुंदर असा हा आपला पाउच तयार झालेला आहे। तुम्ही याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करू शकता, ज्वेलरी ठेवण्यासाठी, मेकअपचं सामान ठेवण्यासाठी किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा यूज करू शकता। तर अगदी वेस्ट मटेरियलपासून हा सुंदर असा पाउच तयार झालेला आहे। तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी माझा व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। तर मी अशा प्रकारे याच्यामध्ये ज्वेलरी ठेवलेली आहे किंवा मग आपण मेकअपचं सामानसुद्धा ठेवू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।